मंत्री महोदयांनी या रस्त्याची पाहणी करावी. खरं तर हा रस्ता जर चांगला झाला तर दररोज लोक नावं काढतील. मात्र हा रस्ता इतका निकृष्ट झालेला आहे की लोक त्या संबंधित ठेकेदाराला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाहीये. तर या संबंधित कंपनीनं जे काम केलेलं आहे खरं तर ते उत्कृष्ट आहे की निकृष्ट आहे ते पाहणी केल्यानंतर आपल्याला समजू शकतं. माझ्या पाठीमागं पाहताय तो राणंदवरून मार्डीला गेलेला रस्ता आहे आणि मागे एक पुलाचं काम देखील चालू आहे. खरं तर दहिवडीपासून कारखेलपर्यंत या नवीन रस्त्याचं काम सुरू आहे. यामध्ये राणंदपर्यंत हे काम आलेलं आहे आणि तिथून दहिवडीपर्यंतचं एक लेन सुद्धा झालेली आहे. यामुळे दहिवडी ते मार्डी या रस्त्याच्या कामाबद्दल खरं तर साशंकता निर्माण झालेली आहे. ती साशंकता काय आहे? तर या संबंधित कंपनीनं जे काम केलेलं आहे खरं तर ते उत्कृष्ट आहे की निकृष्ट आहे ते केल्यानंतर आपल्याला समजू शकतं. हे काम सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्या दिवसापासून हे काम करायला सुरुवात केली त्या दिवसापासून त्यांचं काम पूर्णपणे निकृष्ट असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ही चर्चा खरं तर दबक्या आवाजात सुरू होती आणि ही दबून गेलेली चर्चा आहे. कारण काम सुरू केल्यापासून या रस्त्यावर कुठल्याही पद्धतीच्या पाणी पुरेपूर मारलेलं नाहीये. आपण पाहू शकता ज्या ठिकाणी काम केल्यानंतर हे काम होत होतं तिथं खरं तर या संबंधित ठेकेदारानं काळजी घेणं गरजेचं होतं. ज्या ठिकाणी हे काँक्रीटचं काम झालेलं आहे, हे काँक्रीटचं काम होत असताना पूर्ण काम झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रवास होणार नाही याची दक्षता संबंधित ठेकेदारांना आणि कंपनीने घ्यायला पाहिजे होती. मात्र अशा ठिकाणी कुठल्याही पद्धतीची दक्षता न घेतल्यामुळं नवीन झालेल्या काँक्रीटवरून अनेक वाहनं प्रवास करून गेलेले आहेत. त्या प्रवासामुळं त्या वाहनांचे टायर मार्क असतील त्या रस्त्यावरती उठलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी दुचाकीच्या टायरच्या खुणा जशाच्या तशाच तिथं आहेत. त्याचबरोबर चारचाकीच्या खुणा सुद्धा आहेत. त्यामुळे तिथं एक प्रकारची चाकोरी निर्माण झालेली आहे आणि या चाकोरीमुळं त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अंदाज चुकतोय आणि तिथं वाहनं घसरली जात आहेत, अपघातग्रस्त होत आहेत. त्यामुळं या रस्त्यावरचं जे फिनिशिंग आहे ते फिनिशिंग खरं तर या ठेकेदारानं पाहिलं पाहिजे. अनेक रस्ते तयार झाले. सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा या सरकारच्या वतीनं हे रस्त्यांचं जाळं निर्माण करायचं काम सुरू आहे आणि हे काम करत असताना ठेकेदार ही त्याच पद्धतीच्या कामाचे पाहिजेत. या रस्त्यावरचा जो ठेकेदार आहे त्याचं काय नक्की कनेक्शन आहे ते कळायला मार्ग नाही. मात्र या रस्त्यावरती जेवढं निकृष्ट काम करता येईल तेवढं निकृष्ट काम या ठेकेदाराने केल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. मार्डी असेल, राणंद असेल, शेवरे असेल, या प्रत्येक ठिकाणी खरं तर हे काम गुणवत्ताधारक होणं गरजेचं होतं. मात्र या कामाची गुणवत्ता आपण या ठिकाणावरून प्रवास कराल तेव्हा आपल्याला समजेल. कारण ही गुणवत्ता कशाला म्हणतात त्या ठेकेदाराला सुद्धा माहीत नसावी. खरं तर तो एक संशोधनाचा भाग म्हणावा लागेल. कारण मार्डीच्या पुढं आल्यानंतर मार्डी ते राणंद या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी टायरचे मार्क उठलेले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचा कॉन्क्रीट ओतलेला आहे त्या ठिकाणी खरं तर या कॉन्ट्रॅक्टरनं संरक्षणासाठी काही बॅरिकेड्स उभा करायला पाहिजे होती. तिथून वाहनांचा प्रवास होता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे होती. मात्र तशी काळजी घेतली गेलेली नाहीये. ठेकेदाराने त्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे वाहन चालकांनी त्या ठिकाणावरून प्रवास केलेला आहे आणि आपल्या टायरचे मार्क त्या ठिकाणी उठलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तरी ठेकेदाराची जबाबदारी असते. कारण ज्या ठिकाणी नवीन रस्ता केलेला आहे तो अनेक वेळेला प्रवाशांना माहीत नसतो, वाहनधारकाला माहीत नसतो, पण ठेकेदाराला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहीत असतात. या वेळेला हे काम चालू असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा थांबणं गरजेचं होतं. मात्र संपूर्ण कामामध्ये यांनी एखाद्या ट्रिपला आल्यासारखं काम केलेलं आहे. कामाच्या नावानं खरं तर बोंब आणि शिमगा म्हणावं लागेल. कारण आता 2 महिन्याच्या कालावधीतच शिमगा आलेला आहे आणि शिमग्याला जी बोंब मारली जाते तशाच पद्धतीची बोंब आता इथून पुढे प्रवास करताना वाहन चालक मारणार आहेत. कारण त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर या फिनिशिंगला अतिशय चांगल्या पद्धतीची क्वालिटी पाहिजे होती. मात्र तशी क्वालिटी इथं मिळालेली नाहीये आणि त्याचं कारणही तसंच आहे. पहिल्या दिवसापासून अपुरा पाणी पुरवठा, त्याचबरोबर फिनिशिंग निकृष्ट, अनेक ठिकाणी चक्क या कंपनीनं दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची क्वालिटी गुणवत्ता पूर्णपणे बिघडलेली आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे त्या कामात व्यस्त आहेत. खरं तर माझं एक आवाहन आहे, जयकुमार गोरे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्री हे महत्वाचं पद आहे आणि त्यांच्याच खात्याची निवडणूक सध्या सुरू असल्यामुळे ते बिझी आहेत. खरं तर जयकुमार गोरेंच्या कामाची क्वालिटी किंवा त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहणे
हे खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. मात्र माझं आव्हान असं आहे की जे नामदार आहेत असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी एकदा दहिवडी ते कारकेल असा प्रवास करावा आणि या प्रवासादरम्यान झालेल्या रस्त्यामध्ये त्यांना गुणवत्ता दिसते का निकृष्टपणा दिसतोय हे खरं तर त्यांनी स्वतः पाहणी करावी, किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत मार्डीमध्ये असतील, राणंदमध्ये असतील किंवा कारकेलपर्यंत जी जी गावं लागतात त्या लागणाऱ्या गावामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते असतील त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः या रस्त्याची गुणवत्ता तपासावी. मंत्री महोदयांना वेळ नसेल तर या कार्यकर्त्यांनी ती गुणवत्ता तपासून त्यांना खरं तर एखादा अहवाल सादर करावा. कारण हा अहवाल सादर करणं का आवश्यक आहे? कोणत्याही विकास कामावरती खर्च परत परत केला जात नाही. मात्र जो खर्च केला जातोय त्या खर्चाच्या अनुषंगाने तिथल्या कामाची गुणवत्ता खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीची पाहिजे. हा रस्ता अनेक दिवसांपासून होत नव्हता. त्यामुळं इथल्या लोकांना प्रवास करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. मात्र एवढ्या वर्षानंतर खरं तर जयकुमार गोरे यांनीच हा रस्ता मंजूर केला आणि या मंजूर रस्त्यावरती काम चांगल्या पद्धतीचं होणं गरजेचं होतं. मात्र जो ठेकेदार आहे, तो ठेकेदार कोण आहे, काय आहे? सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? मला तर माहीत नाहीये. या भागातल्या लोकांनाही माहीत नाही. फक्त त्यांच्या वाहनावरती ती नावं आहेत आणि त्या नावाच्या अनुषंगानं आम्ही फक्त सोनाई इन्फ्रास्ट्रक्चरकडे काम आहे. मात्र त्या कंपनीनं नावाप्रमाणे खरं चांगल्या पद्धतीचं काम करणं आवश्यक होतं. सोनियाताई गोरे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खरं प्रचारादरम्यान पाहणी करावी आणि या रस्त्याची गुणवत्ता तपासून या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला समोर बोलवून त्या ठिकाणी ती गुणवत्ता अशी असते का याचा जाब विचारावा, असं आम्ही आमच्या न्यूज चॅनलतर्फे आणि या परिसरातील नागरिकांच्या मार्फत आवाहन करतो. खरं तर आपण पाहूया राणंदच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि राणंदमध्ये जी हायस्कूल शाळा आहे, या हायस्कूल शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या ठिकाणी या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ज्यावेळेला ही लेन तयार केली त्यावेळेला अनेक लोकांचे पाय त्या रस्त्यावरती उठलेले दिसत आहेत, जनावरांचे पाय उठलेले दिसत आहेत, वाहनांचे टायर उठलेले दिसत आहेत. त्यामुळं तो रस्ता तयार केल्यानंतर खरं तर तिथून प्रवास होणार नाही याची जबाबदारी या संबंधित ठेकेदाराने घेणं गरजेचं होतं. आता हे उठलेले पाय किंवा ज्या पायाचे ठसे आहेत ते ठसे घालवणार कसे? हा एक प्रमुख आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. म्हणूनच आम्ही आमच्या चॅनलतर्फे आवाहन केलं होतं की मंत्री महोदयांनी या रस्त्याची पाहणी करावी. खरं तर हा रस्ता जर चांगला झाला तर दररोज लोक नावं काढतील. मात्र हा रस्ता इतका निकृष्ट झालेला आहे की लोक त्या संबंधित ठेकेदाराला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, राणंद. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.